एवढा उशीर असतो का बारक्या लेकरांना न्यायला? काही आवरत येत नाही का लवकर? तुम्हाला बसले. बरं आता तुझी आई पण तुला बघणार नाही, तुला ओळखू येणार नाही. आणि एवढी सुधारली बघ यांच्याकडे. आता काय सगळं नाही तर करे सगळ्यांना बोल की स्वागताला आले म्हणून, आले म्हणून. हा तू पण मेकअप कर ना काहीतरी. जरा शांत बसता का? ती आणून ठेव. हा तो बेल्ट नाहीये ना त्याचा पण आहे ना, गळ्यात घातले ना. थांब ह्या पिशवीत टाकून दे चेन मला पहिले. नाही बांधायला लागेल ना. डोक्यात थोरायची गडबड. थोर आपण नंतर जायचंय. थांबदार उघडू दे मला, जाऊन दे पुढं. थोर डोक्याची गडबड बघ कशी पुढे जायची. बघता बघता बाळाला 1.5 महिना झाला आणि इथे माझ्या भावाची गडबड चालली होती की त्यांना घेऊन जायची. मी हेच वारंवार सांगत होते की आत्ताच घेऊन जाऊ नको, तरी पण त्याचं असं होतं की माझी गैरसोय होती, त्यामुळं त्याला घेऊन जायचं होतं. चला ठीक आहे, तर आता बाळासाठी काहीतरी छोटं मोठं करायचं म्हणून एक छोटीशी वस्तू मी घेतली आणि चला म्हटलं आता ह्यांच्या मनाने होऊन दे, घेऊन जायचं आहे तर जाऊ दे. तर इथं माझी वहिनी, तर वहिनी म्हणून तर मी कधी असं विचार केलाच नाही. तो नंदेचा तोरा आणि भाऊजे म्हणून तिला कमी लेखायचा हा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही. मी तिला लहान बहिणीप्रमाणेच प्रेम दिलं या काळामध्ये, ह्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये. आणि जाताना कुठंतरी तिला माहेराची कमी नको वाटायला म्हणून या सगळ्या गोष्टी मी तिच्यासाठी केल्या. आता हा एक दिखावा नाही आहे, पण त्या सगळ्या गोष्टी मला साठवायच्या होत्या आणि त्या एक आठवणी म्हणून जपायच्या होत्या. त्यासाठी हे सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी माझ्या बहिणीचं बाळंतपण केलं आणि हा शेवटचा दिवस खूप वाईट वाटत होतं. अगदी मन भरून आलं होतं. बाळ जाणार हे सहन होत नव्हतं, पण काय करणार, एक ना एक दिवस तिला जावंच लागणार होतं. तर अशा पद्धतीने ओटी वगैरे भरून, कारण एक पद्धत असते ना की आपल्या याच्यामध्ये की बाळंतीण आपल्या घरी आली किंवा चालली तर तिची ओटी भरावी लागते. तर त्याप्रमाणे मी साधं भाधं जे काय माझ्याकडून जमेल, शक्य होईल त्या पद्धतीने मी केलं आणि ती पण खुश होती जाताना. त्याच्यामुळे मलाही वाटलं की जाऊ दे, तिची पण इच्छा होती कुठं ना कुठं जावं आता घरी म्हणून. तर इथं बाळाला देवाचं दर्शन वगैरे मी केलं, कारण 1.25 महिन्यानंतर आम्हाला दगडूशेठला वगैरे जायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. तर घरातल्याच देवाचं दर्शन वगैरे बाळाला घडवलं आणि तिथं बाळाला देवाच्या पायावर घालून वगैरे यांना वाटे लावलं. तर इथं जाताना खरंच अक्षरशः पाय जड झाले ते माझे त्यांना वाटे लावताना, पण तरी पण काय म्हणतात तसं जावं तर लागणारच होतं. तर इथं वहिनी, मी तिला बोलले होते मी घेते, पण ती म्हटली नाही मी बघते, ट्राय करते जमेल का. तर असं ती बाळाला घेऊन हळूहळू पायऱ्या उतरत होती आणि सिझरिंगमुळे थोडंसं होतं मला टेन्शन की तिथं जाऊन ती कसं करेल, काय करेल. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की तिने अजून राहावं, पण नाही राहिली. चला ठीक आहे, आता छान बाळाची काळजी घेते. तर अशा पद्धतीने तिची पाठवणी केलेली आहे.